पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाय प्रेशर जरा वाढवा ना। हो अहो काय करताय तुम्ही हे? मी तुम्हाला प्रेशर वाढवायला सांगितलंय, तुम्ही परत तेच करताय। वाढवते मॅडम। हे बघा, तुम्हाला व्यवस्थित मसाज येत नसेल ना तर तुमचे पैसे तर देणार नाहीच मी, पण तुमची कंप्लेंटही करेन। तुमचं रेटिंग आणि रिव्ह्यू बघूनच मी तुम्हाला बोलवलंय, पण तुमची सर्व्हिस ना फारच सोसू आहे। मॅडम मी करते व्यवस्थित मसाज, तुम्ही रिलॅक्स व्हा। बस पूर्ण दिवसाची सुट्टी घ्यायची ना ग, तर विश्रांती नाही घेतली तर तू बरी कशी होणार आहेस? अगं सुट्टी कशी देतील ते? अर्ध्या दिवसात टार्गेट कंप्लीट करायचं होतं, म्हणून एवढं काम करावं लागलं। पण मला एक सांग की ऑर्डर नुसार आता 2500 रुपये हवे ना, मग 2000 रुपयेच कसं काय? विसरलीस प्राजू? अगं गाडीचे पैसे नाही का कट झाले? अरे हा, खरंच विसरले मी। मला ना आता 8 दिवसात ना गाडी शिकावी लागेल, मग लायसन्स मिळेल। तोपर्यंत तरी आधी बरी हो, मग गाडी शिकू। अगं बरीच आहे ग मी। आपण ना उद्या गाडी शिकू। बरं ठीक आहे, मग उद्या 4:45 डन। बरी आहे म्हणे।
अरे बापरे, चहा. मयू, एक काम कर ना, आजीला चहा नेऊन दे ना. दे. अशू, हे बघ, तुला गाडी येते त्यामुळे ना तू मनात ना भीती काढून टाक बरं आधी. आणि काही कर पण गाडी यायलाच पाहिजे, कारण तुला खूप काम करायचं आणि उद्या टेस्ट आहे. त्यामुळं कॉन्फिडेंटली आता गाडी चालव. चल आशू, ऑल द बेस्ट. तुझी भरारी आभाळासा पाहू दे, गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी आभाळासा पाहू दे, सोड मागे खंता तसैल झाले बंधाता, वाट दुर्दिशी जाऊ दे. राजू मावशी, किती अवघड टर्न आहेत ग. ती मुलगी पण बघ ना किती घाबरली आहे. हो ग, पण आशू करेल अगं. आशू, अजिबात घाबरू नको, तुला गाडी नीट येते. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नेक्स्ट. रेडी तुम्ही? हो सर. हा 8 आकडा आहे. इथे गाडी चालून दाखवायची, ट्रॅफिकचे सगळे नियम पाळायचे, स्पीड ब्रेकरला स्पीड कमी करायचा, इंडिकेटर लावायचा, जिकडे गरज आहे तिकडे हात दाखवायचा, स्पीड व्यवस्थित कमी जास्त करायचा. चला सुरू करा. एका हाती संसार एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद, आपुल्या घरासाठी लढेन अखंड. वेदांग, काय करतोय? ही खेळण्याची जागा आहे का? गप्प बस जरा. आशू मस्त. अरे बापरे, आई रेषेच्या बाहेर गेली. अरे
सॉरी सॉरी ताई, वेदांत तुला सांगितलं होतं एका ठिकाणी स्वस्त उभं राहा. ही खेळण्याची जागा नाहीये. चल लवकर. आई अगं किती चांगली गाडी चालवलीस तू, आणि तो मुलगा अचानक. अगं तो मुलगा मला काही सुचलं. मी आले, थांब. सर सॉरी, म्हणजे काय झालं ना, तो मुलगा समोर आला ना, त्यामुळे मला काही सुचलंच नाही. ठीक आहे, चालतं, होत असतं. मी नापास तर नाही ना होणार. मी पुन्हा एकदा गाडी चालवून दाखवू का प्लीज? नाही मॅडम, इथे खूप गर्दी आहे, बऱ्याच लोकांची टेस्ट बाकी आहे. नंबर एकदाच मिळतो. म्हणजे मला लायसन नाही मिळणार? हो मॅडम, वाहतुकीचे नियम पाळणं जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं रस्त्यावर एखाद्याचा जीव वाचवणं. या 8 आकड्यामध्ये लोक गाडी चालून दाखवतात, पण रस्त्यावर कुत्रा, मांजर, उंदीर आडवा आला की ऍक्सिडेंट करतात. त्या पोराला तुम्ही वाचवलं, तेवढं तुम्हाला सुचलं गाडी चालवताना, म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते. म्हणजे मी म्हणजे अशूला लायसन्स मिळणार? म्हणजे आई पास झाली? हो, 100% पास झाले आहेत. मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचं लायसन 2 दिवसात रेडी होईल. थँक्यू. आई तू पास झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तू स्वतःच्या गाडीवर कामावर जाणार. आय एम सो हॅपी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, खरंच थँक्यू सर. मग कसा वाटला फ्लॅट? नाही, फ्लॅट तर चांगला आहे, पण यापेक्षाही मोठा फ्लॅट आम्ही कमी किमतीत बघितला होता. साहेब, रेडी टू मूव्ह फ्लॅट आहे, वेल फर्निश, आणि या किमतीत इतका चांगला फ्लॅट तुम्हाला कुठे मिळणार? नाही, पण तरी किंमत थोडीशी जास्त वाटते. बघा, 750चा कार्पेट एरिया आहे, ऊन हवा सगळं मस्तच आहे, शिवाय 24 तास पाणी आहे, म्हणजे सगळं नक्कीच छानच आहे. तुमच्या 4 व्हीलर पार्किंगसाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागणार नाही, ते माझ्याकडे लागलं. सगळे पेपर्स बनवून आठवड्याभरात डायरेक्ट फ्लॅटचं पोझिशन. काय जमलं की नाही? मग ठीक आहे, मी विचार करून कळवतो तुम्हाला. 1 मिनिट. ऐक ना, हा फ्लॅट मला एकदम मस्त वाटतोय, आवडलाय मला. हा डन करून टाकूया आपण. म्हणजे मला ना त्या घरातनं लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे आता. आज पण माझं तुझ्या बहिणीबरोबर वाजलं. तिचा ना नूर काहीतरी वेगळाच वाटतोय आता. मला कळतच नाहीये ती का असं विचित्र वागतेय. एनिवे, ते सगळं जाऊ देत, पण हा फ्लॅट छान आहे, हा आपण सोडायला नको. ठीक आहे? ठीक. मला जरा सांगा, आपण फायनल काय कसं कॉस्टिंग मध्ये मॅनेज करू शकतो? काय होऊ शकतं? कमी म्हणजे आता बोलणीमध्ये 1-2 लाख रुपये आपण कमी करू, पण साहेब जागा राहणार नाही, घर राहणार नाही. टोकन देऊन टाका, आपण जागा लॉक करून टाकूया. अरे बापरे, लगेच टोकन? काय ना मॅडम, रोज 2-4 लोक येत आहेत. कोणी कॅश घेऊन आलं तर मला नाही म्हणता येणार नाही, माझाही प्रॉब्लेम आहे, समजून घ्या मॅडम. विद्युत देऊन टाक. हे घ्या, 1 लाख रुपये आहेत, हे टोकन. ठीक आहे, मी फटाफट पेपर्स बनवतो. मात्र बेस्ट डिसिजन घेतलाय तुम्ही, घर होऊन जाईल. हो काय आहे, मी आता घराच्याही किमती वाढत चालल्या आहेत. गरज लागली तर काढायचं, नाही तर ठेवायचं. आणि मी तर म्हणतो ना साहेब, दागिने वगैरे घेण्यापेक्षा ना हे डील बेस्ट आहे. दागिने काय कपाटात पडून राहतात, आणि काय ते सेंटिमेंटल असतं ना. दागिने काय आपण काही झालं तर विकायला जात नाही, नाही का? डेड इन्व्हेस्टमेंट. पण कसं आहे, मी ताईचे तोडेच आणणार होतो तुम्हाला दाखवायला. मी ताईकडे मागितले सुद्धा, पण तिने सांगितलं तिने ते तोडे बँकेत ठेवले आणि तिच्याकडे वेळ नाहीये. बँकेत? अरे ते तर, ते तोडे बँकेत नाही आहेत का? पण मॅडम, तुम्ही एकदम करेक्ट डिसिजन घेतलंय. पैशाचं काय ते असतं ना, सदुपयोग योग्य केलं. विद्युत, फायनली पण आपलं घर घेतोय. 1 मिनिट, पैसे इथे द्या. मला इथे नाही भरायचे,
भरायचं नाहीत म्हणजे? सोनं म्हणजे फक्त डेड इन्व्हेस्टमेंट नसते. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. सोनं म्हणजे सेंटिमेंट्स, भावना. तू काय बोलतोयस हे सगळं? आलोच मी. दादा इथे या ना जरा 1 मिनिट. माझी ना काळ्या रंगाची गाडी इथे पार्क केलेली होती, म्हणजे कालपर्यंत इथेच होती. तुम्ही बघितलीये का? मॅडम ती गाडी तुमची होती? हो. अहो रात्रीच ती गाडी चोरीला गेली. चोरीला गेली? हो अहो सकाळपासून तेच तर सगळे झंझट चालू आहे. अशू काय झालं? प्राजू अगं ते म्हणतायत माझी गाडी चोरीला गेली. काय? अहो दादा, ह्या काय म्हणतात गाडी चोरीला गेली? अशी कशी गाडी गेली? कोणी नेली? हो मॅडम, आता चोर काय स्वतःच्या नावाची पाटी लावून फिरतो का? हा पण मॅडम एक आहे, 2 दिवस झाले एक माणूस ना सारखा सारखा तुमच्या गाडीच्या अवतीभोवती फिरत होता. अहो मग तुम्ही बघत बसलेलात का? अहो तुम्ही काही बोलला का नाही त्याला? काय तुम्ही काय करत काय होता? हो मॅडम, पण प्रत्येक माणूस चोरी करत असेल असं कसं आम्ही ओळखणार? आणि तो माणूस चांगल्या घराण्यातला वाटत होता. मॅडम मॅडम हा माझा दोस्त. ए बंड्या इकडे रे. याचा दुधाचा धंदा आहे मॅडम, आणि पेपर लाईन पण हा करतो. काल रात्री त्या माणसाला गाडी घेऊन जाताना यानेच मॅडम पाहिलं. हो कमाल आहे, तुमच्या समोर त्यानं गाडी नेली आणि तुम्ही त्याला काही बोलला पण नाही? मॅडम पण गाडी घेऊन जाणारा स्वतःची गाडी घेऊन जातोय की चोरी करतोय हे आम्हाला कळणार कसं? आणि मॅडम इथे जो गाड्या सांभाळणारा आहे ना, त्याला मी जेव्हा सांगितलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ती गाडी चोरीला गेली म्हणून. पण मग होता कोण तो? काय आहे? पैसे. कॅश, मनी मनी. एन्जॉय. हेच हवं होतं ना? घ्या, आणलेत आता. अरे कुठून आणलेस हे? कशाचे पैसे? मला काय करायचंय? तुम्हाला पैसे हवे होते, ते मिळाले ना, बस. कमिशन मिळालं तुला? जागा विकली? काय केलं काय? पैसे कुठून आणलेस? बँक लुटली, दरोडा टाकला, झालं. तुला सरळ बोलायचं नाही का? सरळ वाकडं मला काही बोलायचंच नाहीये तुमच्याशी. तुम्हाला पैसे हवे होते, मी आणून दिले. आणि हो, एकदा नाही अजून आणून देणार. घाबरू नका. तुमची कंप्लेंट होती ना, फुकट बसून जेवतो इकडे. घ्या आता पैसे आणि एन्जॉय करा. आता मी ठरवलंय काय करायचं ते. मी ठरवलं, त्या माणसाला मी शोधून काढणारच.
पहिल्यांदा मी काहीतरी स्वप्न बघितलं. माझ्या स्वतःच्या पैशाने मी गाडी घेतली आणि त्याने माझी गाडी चोरली. त्या माणसाने बरोबर नाही केलं. त्याला शिक्षाही झालीच पाहिजे.